आम्ही ज्याला आलो त्याला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ती नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षातलेही लोक बसले होते, भाजपवालेही बसले होते, सगळेच बसले होते. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी ती महानगरपालिका होती. ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं, उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये. मला हे पत्रकार सांगतात ना, दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनल मधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात. मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांना सांगितलं होतं, म्हटलं हे त्याचं बजेट, तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला, आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं, सगळ्या गोष्टी घडू शकतात, पण ह्या लोकांना हे करायचं नाही. 5 वर्ष दिली, हे 5 वर्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले, ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक